स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे रामायण आणि महाभारतातील सर्व चांगल्या गुणांचा समुच्चय छत्रपती श्री शिवरायांच्या ठायी होता. श्री शिवचरित्र हे व्यवस्थापन शास्त्राचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे माजी प्रांतपाल माजी प्राचार्य के भोगीशयना स्मृती व्याख्यान रविवारी सकाळी शिवस्मारक सभागृहात झाले. यावेळी परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचे धडे या विषयावर सोलापूरकरांना इंग्रजीतून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव ब्रिजकुमार गोयदानी उपस्थित होते. माजी प्राचार्य के भोगीशयना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले, आधुनिक काळात व्यवस्थापन शास्त्र लिहिणाऱ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याकडे दुर्लक्ष केले हे त्यांचे दुर्दैव आहे. श्री शिवछत्रपतींचे आज्ञापत्र या ग्रंथातून त्यांच्या व्यवस्थापनाची चुणूक दिसून येते. ध्येय निश्चित करणे ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे. त्यानुसार श्री शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचे ध्येय वयाच्या 15व्या वर्षी निश्चित केले आणि आपल्या अंगभूत व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर ते पूर्ण देखील केले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष किशोर चंडक यांनी माजी प्राचार्य के भोगीशयना यांच्या कार्याविषयीची माहिती सांगितली. संदीप जव्हेरी यांनी परिचय करून दिला. गोवर्धन चाटला यांनी सूत्रसंचालन तर सचिव ब्रिजकुमार गोयदानी यांनी आभार प्रदर्शन केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.